म्युच्युअल फंडमध्ये नुकसान होण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ओव्हर इन्फॉर्मेशन. भारतामध्ये फक्त 5% लोक म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकतात, प्रामुख्याने इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये, आणि त्यांचा होल्डिंग पिरियड हा ॲव्हरेज 2.5 ते 3 वर्ष असतो. याच्या मागे मूळ कारण आहे की ओव्हर इन्फॉर्मेशन अत्यंत ट्रान्सपरंट आहे. रोज इन्फॉर्मेशन मिळते, पेपर्समध्ये, टीव्ही चॅनल्सवर सातत्याने स्टॉक मार्केटबद्दल इन्फॉर्मेशन मिळत असते, आणि त्याच्यामुळे ती इन्फॉर्मेशन आपल्याला हाताळण्यासाठी जो मेंदू पाहिजे तो जर आपला नसला तर मात्र प्रॉब्लेम तयार होतात आणि आपण काहीतरी वेडेवाकडे निर्णय घेतो अँड वी डोंट रिमेन इन्व्हेस्टेड फॉर दी लॉंग टर्म. जर तुम्हाला लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, वेल्थ क्रिएशन करायचं असेल, तर हा न्यूज फ्लो बघू नका, कुठलाही पेपर वाचू नका, कुठलाही चॅनल बघू नका. इन्व्हेस्टमेंट करा, तुमच्या लॉंग टर्म गोल्सवर फोकस करा आणि कुठलाही इंडेक्स फॉलो करू नका. सेन्सेक्स बद्दल एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, देर इज नायदर एनी सेन्स नॉर एनी सेक्स इन दी सेन्सेक्स. त्यामुळे सेन्सेक्सला इग्नोर करा, तरच तुमचं वेल्थ क्रिएशन होईल. बघा पटतंय का?